नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा आजची तारीख मित्रांनो 8 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टोटल या ठिकाणी 120 प्लस घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कुठे किती अर्ज आले याबद्दल. यामध्ये SRPF, चालक, बँड्समन, कारागृह, शिपाई या सर्वांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 120 प्लस घटकाची माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर मी तुम्हाला कमेंट वगैरे दाखवत नाही, कारण की कमेंटवर बरेच विद्यार्थी फेक कमेंट करत आहेत, त्यामुळे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मीरा भाईंदर. तर मीरा भाईंदर या ठिकाणी 17,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पोलीस शिपाई रायगडला 8,100 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई चालक रायगडला 2,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. रायगड बँड्समन या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पोलीस शिपाई रत्नागिरी या ठिकाणी 10,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी बँड्समनला 800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस शिपाई सिंधुदुर्गला 7,910 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस शिपाई परभणीला 4,940 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पोलीस चालक परभणी आहे, तर या ठिकाणी जवळपास 4,520 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस चालक सातारा तुम्ही बघू शकता 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस शिपाई नंदुरबारला 7,550 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड शिपाई या ठिकाणी 13,260 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे बँड्समन आहे, तर या ठिकाणी जवळपास 5,540 प्लस अर्ज आलेले आहे. तर बँड्समनमध्ये जे आहे मित्रांनो कॉम्पिटिशन खूप कमी आहे. खूप कमी अर्ज बँड्समनला येत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर. ठीक आहे. तर बँड्समनमध्ये यावर्षी कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे. जास्त चान्सेस बँड्समनमध्ये लागण्याची विद्यार्थ्यांची असणार आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण बँड्समनला 820 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे शहर आहे, तर या ठिकाणी 13,690 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे चालकला 9,540 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1ला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 16,650 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई जालना या ठिकाणी 7,120 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई बीडला 9,090 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 6 धुळेला 18,260 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कोल्हापूर चालकला 3,110 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पोलीस शिपाई सोलापूर शहरला 6,815 प्लस अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला 20,000 प्लस अर्ज आले आहे. सोलापूर चालकला 500 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई यवतमाळला 6,160 प्लस अर्ज आले आहे. यवतमाळ चालकला 5,420 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर चालकला 3,070 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई अमरावतीला 19,510 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई अकोला 13,100 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर शहर 56,700 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस शिपाई नवी मुंबईला 17,400 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई रेल्वे चालकला 2,300 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 31,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF 11 नवी मुंबई या ठिकाणी 18,000 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस बँड्समन मुंबई या ठिकाणी 5,570 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लातूर बँड्समन आहे, तर लातूर बँड्समन या ठिकाणी 610 प्लस अर्ज आले आहे. SP नागपूर ग्रामीणला 870 प्लस अर्ज आले आहे. SRPF नागपूर या ठिकाणी तुम्ही बघू शकता SRPF नागपूर या ठिकाणी जवळपास 16,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर हे जे SP नागपूर ग्रामीण आहे हे मित्रांनो 8,700 प्लस आहे वाटते बहुतेक. ठीक आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण 19,100 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. रत्नागिरी बँड्समनला या ठिकाणी बघू शकता 760 प्लस अर्ज आलेले आहे. अमरावती ड्रायव्हर 3,000 प्लस क्रॉस झालेले आहे. सातारा ड्रायव्हरला 3,000 प्लस अर्ज आले आहे. SP यवतमाळला 5,100 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF सोलापूर गट क्रमांक 10ला 16,900 प्लस अर्ज आले आहे.
परभणी चालकला 5,200 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर ड्रायव्हरला 5,300 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर कारागृह या ठिकाणी 45,800 प्लस अर्ज आलेले आहे. CP मुंबई बॅट्समनला 6,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हरला 60,000 प्लस अर्ज आलेले आहे. SP सातारा 4,500 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 8 मुंबई 33,100 प्लस अर्ज आलेले आहे. नगर ड्रायव्हरला 3,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगड बॅट्समन 5,719 अर्ज आलेले आहे. त्यानंतर पोलीस बॅट्समन ठाणेला 6,100 प्लस अर्ज. पुणे ग्रामीण 32,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF कोल्हापूरला 14,600 प्लस अर्ज आलेले आहे. कोल्हापूर ड्रायव्हरला 3,700 प्लस अर्ज. सोलापूर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर सोलापूर शहरला 6,000 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदर 14,000 प्लस. पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघू शकता 14,000 प्लस. रत्नागिरी पोलीसला 11,100 प्लस अर्ज आले. पुणे शहर या ठिकाणी 11,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबईला 18,300 प्लस अर्ज आलेले आहे. हिंगोली SRPFला 18,000 प्लस अर्ज आलेले आणि CP मुंबईला 2,00,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हरमध्ये 2,300 प्लस अर्ज आले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे मित्रांनो. मिनिटाने किंवा घंट्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे, लक्षात ठेवा. तर त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ या ठिकाणी 6,300 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. बीड या ठिकाणी 6,400 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. परभणी या ठिकाणी 5,700 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर या ठिकाणी 5,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. धाराशिव जिल्हा पोलीसला 1,980 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. जालना या ठिकाणी बघू शकता 7,390 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. SRPF रायगडले आतापर्यंत 16,300 फॉर्म भरलेले आहे पुराईनं. त्यानंतर यवतमाळ ड्रायव्हरले 5,700 प्लस फॉर्म भरलेले आतापर्यंत. त्यानंतर SP बीडमध्ये तुम्ही बघू शकता 5,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार या ठिकाणी बघू शकता 7,500 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हर 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. रायगड या ठिकाणी 6,400 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृह 72,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणे 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, SRPF धुळेला 18,800 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 24,000 प्लस अर्ज आलेले आहे. सातारा या ठिकाणी 6,200 प्लस अर्ज. SP अकोला 13,200 प्लस अर्ज आहे. SRPF अमरावती 22,300 प्लस आतापर्यंत गेले. 21 ते 22,000 प्लस अर्ज गेले आहे. ठाणे ग्रामीणला 9,100 प्लस अर्ज आले आहे. अहमदनगर या ठिकाणी 3,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF नवी मुंबई या ठिकाणी 19,300 प्लस अर्ज आलेले आहे. बुलढाणा या ठिकाणी 6,580 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 21,100 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 5 दौंडला 12,100 प्लस अर्ज आहे. SRPF जालना या ठिकाणी 18,900 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई गट क्रमांक 8ला 30,900 प्लस अर्ज आले आहे. ठाणे शहरला 16,000 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदर या ठिकाणी 18,970 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. सिंधुदुर्गला 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह 72,100 प्लस. नवी मुंबई 17,000 प्लस अर्ज आले आहे. गोंदिया या ठिकाणी 13,100 प्लस अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला या ठिकाणी सुद्धा 15 ते 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. कोल्हापूरला बघू शकता 6,400 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर सिटीला 23,600 प्लस. संभाजीनगर कारागृह 52,100 प्लस. पुणे कारागृह 61,100. SP नांदेडला 11,600 प्लस अर्ज. तर एवढे आतापर्यंत अर्ज आले मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.